समावेश आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊया दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, काय लगबग बघताय त्या ठिकाणी? नारायण राणेंच्या घरी कोणी दुसरे नेते पोहोचलेले आहेत का, किंवा किती वेळात नारायण राणे आता इथून निघणार आहेत? बघा, आता आपल्याला TV9 मराठीच्या फ्रेम मध्ये दिसत आहेत नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे, तसंच धाकटे चिरंजीव नितेश राणे जे भाजपा आमदार आहेत, हे आता घराबाहेर आलेले आहेत। नारायण राणे यांचं 28 अकबर रोड इथे शासकीय त्यांचं निवासस्थान आहे आणि इथूनच नारायण राणे हे शपथविधीसाठी निघणार आहेत। नारायण राणे हे आज शपथविधीमध्ये पहिली शपथ घेतील, अशी म्हणजे जी यादी आहे त्यांचा यादीत क्रम हा पहिल्या क्रमांकाचा आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कारण राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि वयानेही ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे पहिली शपथ कॅबिनेट मंत्रिपदाची नारायण राणे घेतील। नारायण राणेंची ही थेट दृश्य TV9 मराठीवर आपण बघू शकता। राणे घरातून बाहेर पडलेले आहेत। राणेंबरोबर त्यांचे समर्थकही आपल्याला दिसत आहेत। काही वेळापूर्वी आपण बघितलं की त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्या बरोबर होते आणि राणेंबरोबर त्यांचे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातून जे समर्थक आलेले आहेत तेही दिसत आहेत। राणे मर्सिडीज गाडीमधून शपथविधीसाठी राष्ट्रभवनाकडे आता अगदी काही क्षणातच रवाना होणार आहेत। 28 अकबर रोड इथे नारायण राणेंचं जे निवासस्थान आहे तिथली ही थेट दृश्य TV9 मराठीच्या दर्शकांसाठी आहेत। नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागते आहे। 6 वर्षांनंतर नारायण राणे यांचं राजकारणात कमबॅक होत आहे, म्हणजे जे पद आहे मंत्री म्हणून त्यांचं 6 वर्षांनंतर राजकारणात कमबॅक होत आहे। त्यामुळे राणे कुटुंबासाठीही हा एक आनंदाचा क्षण आहे। आपण बघू शकतो की त्यांच्या घरी आता शुभेच्छांचे पुष्पगुच्छही यायला लागलेले आहेत, समर्थकही जमू लागलेले आहेत। राणे आता अगदी काही मिनिटात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघतील आणि ते शपथविधी आणि नारायण राणे यांच्या सौभाग्यवती नीलम राणे या सुद्धा आता गाडीमध्ये बसलेले आहेत। राणे आणि त्यांच्या सौभाग्यवती नीलम राणे हे दोन्ही एकत्र राष्ट्रपती भवनाकडे शपथविधी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। शपथविधी होतोय अत्यंत साधेपणाने, कारण कोविडचं वातावरण आहे, त्याचे सगळे नियम पाळून हे शपथविधी होत आहे। राणेंची गाडी आता निघालेली आहे। ही थेट दृश्य TV9 मराठीच्या दर्शकांसाठी। नारायण राणे यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे, कारण एकूण त्यांचा राजकीय अनुभव आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्रिपद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। आपण बघू शकतो ही सध्याची थेट दृश्य आहेत। राणे हे निघालेले आहेत। तर ही ताजी दृश्य आपण पाहतोय। नारायण राणे शपथविधीसाठी आता निघालेले आहेत, त्यांच्याच गाडीची ही दृश्य आहेत। त्यांच्या सोबत पत्नी देखील आहे आणि नारायण राणे आता निघालेले आहेत। थोड्याच वेळात शपथ घेण्यासाठी म्हणून ते निघालेले आहेत निवासस्थान परिसरातून। यावेळेस आपण लाईव्ह बघितलेलं आहे नारायण राणे यांच्या सोबत त्यांचे दोन्ही पुत्र देखील आहेत, निलेश राणे आणि नितेश राणे। नारायण राणे ज्या गाडीमध्ये बसलेत त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत आणि आता नारायण राणेंची ही कार निघालेली आहे, ती थेट राष्ट्रपती भवनाजवळ जाईल आणि तिथे नारायण राणे शपथ घेणार आहेत। राज्यातून 4 चेहरे समोर आलेले आहेत आणि यामध्ये नारायण राणे यांच्या नावाचा अग्रक्रमानं समावेश करण्यात आलेला आहे। तर गेल्या काही काळापासून आपण जर पाहिलं स्नेहिल तर शिवसेनेवर सातत्यानं एक टीका, म्हणजे विशेषतः पक्षप्रमुख असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असेल किंवा शिवसेनेवर सातत्यानं टीका नारायण राणे यांनी केलेली होती। आगामी काही काळातली समीकरणं किंवा अगदी कोकणात जर भाजपला पाळमुळं रोवायची असतील, हे सगळं बघता नारायण राणे यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेतलेलं असू शकतं। नारायण राणे शपथविधीसाठी निघाले त्यावेळेसची ही दृश्य, त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे। जी 43 नावं जाहीर झालेली आहेत मंत्रिपदासाठीची, त्यातलं पहिलं नाव म्हणजेच त्या यादीतलं पहिलं नाव हे नारायण राणे यांचं आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला किंवा या कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा कदाचित असं असू शकतं की पहिले कोण चेहरा असेल जो मंत्रिपदाची शपथ घेईल किंवा शपथ घेईल ते असू शकतात नारायण राणे। अर्थात थोड्याच वेळात हे स्पष्ट होईलच। ही त्यांची गाडी आहे जी आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी म्हणून, त्या कार्यक्रमासाठी म्हणून ते निघालेले आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा सहभाग झालेला आहे, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं आहेत। अगदी 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर 2 वर्षांपूर्वीच ते भाजपमध्ये सहभागी झाले होते आणि आपला पक्ष खरं तर त्यांचा होता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, हा पक्षाचं त्यांनी विलीन त्यांनी भाजपमध्ये केला होता आणि त्यानंतर आता ते भाजपमध्ये जाऊन 2 वर्ष झाले आणि आता मात्र केंद्रीय मंत्री मंडळामध्ये त्यांचा समावेश होतोय। यात सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलूया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी। दिनेश, नारायण राणे निघालेले आहेत सहकुटुंब शपथविधीसाठी म्हणून, गाड्यांचा ताफा आपण पाहतो आहोतच।
नितेश हे त्यांच्या 28 अकबर रोड या निवासस्थानीच आहेत, कारण कोविड नियम आहेत आणि अगदी साधेपणानं हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अगदी मोजक्या जणांनाच कुटुंबातील किंवा अन्य सदस्यांपैकी एका सदस्याला शपथविधी घेणाऱ्या मंत्र्याबरोबर हजर राहता येऊ शकतं. त्यामुळे राणे आणि त्यांच्या सौभाग्यवती या राष्ट्रपती भवनाच्या दिशेत टीव्ही 9 मराठीवर ही त्या थेट दृश्य आपण दाखवतो. नारायण राणे यांची 6 वाजता हा शपथविधी होतो आहे. यादीत सर्वात पहिला नंबर हा नारायण राणे यांचा शपथविधी सोहळ्यात असल्याचं सांगितलं जाईल किंवा त्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आहे. कारण नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत आणि वयानेही ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी सगळ्यात आधी उपस्थित राहायचंय, कारण त्यांचा सगळ्यात पहिला शपथविधी आहे. नारायण राणे यांची जर राजकीय कारकीर्द बघितली तर नगरसेवक पदापासून ते मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. नारायण राणे यांची गाडी आपल्याला राष्ट्रपती भवनाच्या या परिसरात आलेली पाहायला मिळते आहे. सध्याची थेट दृश्य आहेत. ही सध्याची थेट दृश्य आहेत टीव्ही 9 मराठीच्या दर्शकांसाठी. आपण नारायण राणे यांच्या पाठीत आपली गाडी ठेवलेली आहे आणि अगदी काही मिनिटात ते राष्ट्रपती भवनाला पोहोचत आहेत. नारायण राणे यांना केंद्रात मोठं मंत्रिपद मिळू शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते, कारण त्याचा एकूण अनुभव त्यांच्याविषयीची घेतलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे चांगलं मंत्रिपद असंही सांगितलं या तमाम महाराष्ट्रात उत्सुक आहेत. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असतील किंवा त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असतील किंवा त्यांचे मित्रवर्य असतील किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य असतील, या सगळ्यांना फार उत्सुकता आहे की राणे यांना नेमका कुठचा मंत्रिपदाचा कार्यभार मिळतो. आता शपथविधी घेतल्यानंतर रात्री उशिरा पोर्टफोलिओ जाहीर होतील. महाराष्ट्रातून 4 खासदार हे शपथ घेत आहेत. त्यापैकी नारायण राणे, कपिल पाटील, भागवतराव कराड आणि डॉक्टर भारती पवार यांना संधी मिळते आहे. तर नारायण राणे जेव्हा शपथविधीसाठी निघाले त्यावेळेसची ही दृश्य आहेत. आता ते राष्ट्रपती भवनाच्या परिसरात त्यांचा गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे. मंत्रिपदाच्या जर या यादीत पाहायचं झालं तर 43 नावांच्या या यादीत पहिलं नाव नारायण राणे यांचं आहे. दिनेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्ही कोणतं खातं राणेंना मिळू शकतं याबाबत काही माहिती देत होतात. कोणत्या खात्याची चर्चा आहे त्यांना मिळू शकणाऱ्या? शक्यता व्यक्त केली जाते आहे की नारायण राणे यांना एक जी माहिती मिळते आहे की नरेंद्र मोदी हे देशातील सहकार चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात निर्माण केलं जाऊ शकतं. त्या संदर्भातली कदाचित संधी हा एक अंदाज आहे किंवा ही सूत्रांची माहिती आहे. अजूनही राणे यांना केंद्रात चांगलं मंत्रिपद मिळणार याबद्दल भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा जी सूत्र आहेत ती कुठलीही शंका व्यक्त करत नाहीयेत. पण रात्री उशिरापर्यंत सगळ्यांचे पोर्टफोलिओ जाहीर होतील. आपल्याला या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या बाबतीत एक म्हणायचं झालं तर संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांची छाप पाहायला मिळते आहे. तर नारायण राणे यांना आता केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे शपथविधीसाठी, म्हणून ते मगाशी निघाले त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. अगदी भारती पवार यांना देखील केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. 43 नव्या चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळेस संधी मिळणार आहे. थोड्याच वेळात ही शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. नारायण राणे देखील आपल्या निवासस्थानाहून निघालेले आहेत. तर सोबतच आपल्याला माहिती आहे की भागवत कराड, त्यासोबत भारती पवार आणि कपिल पाटील यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आता मिळालेलं आहे आणि तेही यावेळेस राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचतील थोड्याच वेळात आणि तिथे शपथविधी होणार आहे. मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 नवे चेहरे यावेळेस समोर आलेले आहेत. त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव अग्रक्रमानं नक्कीच घ्यावं लागेल आणि ते त्यांच्या 28 अकबर रोड या घरातून देखील निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते राष्ट्रपती भवनात पोहोचतील आणि त्या ठिकाणी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 43 नव्या चेहऱ्यांना मोदींनी मंत्रिमंडळामध्ये आता संधी दिलेली आहे. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार या चेहऱ्यांना आता राज्याचं किंवा देशाचं नेतृत्व देशाच्या या मंत्रिमंडळामध्ये राहून आपल्या राज्यासाठी म्हणून काय नेमकं आता करता येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार हे 4 नवे चेहरे आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत.
तर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे सहकारासाठी किंवा सहकार चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठीचं म्हणून एक नवं खातं किंवा त्याबाबत काही एक विचार पंतप्रधान मोदी करतायत। कदाचित त्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते राणेंना अशी चर्चा आहे। अर्थात अधिकृतपणे जेव्हा याबाबतची माहिती केंद्रातून किंवा दिल्लीतून समोर येईल तेव्हाच ही स्पष्ट होईल। मात्र दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्ताराचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय अपडेट्स? ज्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहेत असे सर्व खासदार आता राष्ट्रपती भवनाच्या इथे पोहोचू लागलेले आहेत। नारायण राणे यापूर्वीच राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत। नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत, भाजपचे राज्यसभा खासदार आहेत। महाराष्ट्रातून ज्यांना संधी मिळणार आहे त्यापैकी अन्य 3 जे चेहरे आहेत त्यात भागवतराव कराड, कपिल पाटील आणि डॉक्टर भारती पवार यांनाही या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार आहे। पण राणे हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत। सगळ्यात पहिला शपथविधी हा राणेंचा असेल आणि त्यानंतर अन्य शपथविधी पार पडतील। एक राजकीय बॅलन्स, सामाजिक बॅलन्स, विभागवार बॅलन्स करण्याचा या केंद्रीय मंत्रिमंडळातला प्रयत्न आहे। पण आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय की 3 जण जे पक्षाबाहेरचे आहेत त्यांना या मंत्रिमंडळात स्थान आहे। तर पक्षातले 2 चेहरे एक रावसाहेब दानवे पाटील आणि संजय धोत्रे यांना मात्र डच्चू मिळालेला आहे। त्यांच्या राजीनाम्याची ही माहिती मिळते आहे। त्यामुळे निश्चित दिनेश तुमच्याकडे येऊच पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी। अगदी, आणि या बातमीचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर।